नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील, अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष. गेली 7 दिवस ह्या पुरोगामी आणि विज्ञानवादी असलेल्या महाराष्ट्राने ज्या अशोकाच्या झाडाच्या सावलीखाली सर्व पक्षीय राजकीय नेत्यांची जी मांदियाळी बघितली त्याच्यावरती आज भाष्य करणार आहे. गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये या भाजपच्या नेत्यांनी आणि भाजपच्या आणि RSSच्या विचारधारेच्या सो कॉल्ड बुद्धिवादी, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणाऱ्या या प्रजातीने जो काही बाबा बुवा महाराज तत्सम जे काही मंडळी आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन ह्या महाराष्ट्राला रसातळाला घालवण्याचं उत्कृष्ट कार्य BJP आणि RSSने केलेलं आहे. माझा थेट आरोप आहे, होय, कारण हा महाराष्ट्र हा आशिया खंडातला एक प्रगतिशील राज्य होतं. हा महाराष्ट्र आशिया खंडामध्ये नाही, जगामध्ये त्यातल्या त्यात पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग चालायचे. इथे बुद्धिप्रामाण्यवादी तत्व साठी अनेक व्याख्यानमाला चालायच्या. आज ह्याच पुण्यामध्ये आणि या राज्यामध्ये हे जे BJPचे जे खावडी नेते, भ्रष्ट नेते, हे मात्र या महाराज, कधी अनिरुद्ध महाराज, कधी तो धर्मेंद्र शास्त्री, कधी ती बाई जी काहीतरी तिची पर्स म्हणे 1.5 लाखाची आहे, ती शिवानी, यांचे सत्संग भरवण्यामध्ये मात्र भाजपचे सगळे भ्रष्ट आणि चारित्र्यहीन नेते सर्वाधिक आघाडीवरती असतात. आज आपल्या राज्याला गरज आहे ती बुद्धिप्रामाण्यवादाची, तत्वाची, त्याच्यानंतर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाची. मी अनेक वेळा माझ्या भाषणांमध्ये सांगत असतो मित्रांनो, आज आपण जगाच्या प्रचंड मागे पडलेलो आहोत. आज आपली कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे ती चीन, साऊथ कोरिया, तैवान, जपान सारख्या राज्यांशी, सिंगापूर, दुबई सारख्या देशांशी व्हायला पाहिजे. आणि आपण मात्र पुराणांमधल्या, भागवतांमधल्या भाकड कथांमध्ये, भंपकगिरीमध्ये मात्र इतके अडकून पडलेलो आहोत की येणारी पिढी ही पूर्णपणे बर्बादीच्या दिशेने निघालेली आहे. आणि याचं एक जिवंत उदाहरण मी जे अनुभवलेलं आहे ते, माझे एक वकील मित्र आहे, त्यांचे सतत पाय दुखायचे, अंग दुखायचं. आणि मी त्यांना अनेक वेळा सांगितलं की पाय आणि अंग हे जनरली तुमच्या शरीरामधलं B12 आणि D3 कमी झालं असेल तर दुखतात. तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या तपासण्या करून घ्या आणि विटॅमिनच्या गोळ्या घ्या. तर हे माझे मित्र जे स्वतः इंजिनियर आहे, हे गेले एका ज्योतिषाकडे. त्यांनी सांगितलं तुमचा राहू बिघडलाय तुमच्यावरती, हा धुपारा घ्या, हे औषध घ्या, सॉरी ते प्रसाद घ्या, हा नारळ फोडा, हे करा, ते करा. आणि मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल, त्यांना वर्षभरातच डायबिटीस डिटेक्ट झाला. आणि डायबिटीस जेव्हा माणसाला होतो तेव्हा पहिली जी जीवनसत्व कमी होतात ती B12 आणि D3 कमी होतात. अशा अवस्थेला म्हणजे एक उच्च शिक्षित व्यक्ती जी माझ्याबरोबर राहते सतत, अशी जर का उच्च शिक्षित व्यक्ती डॉक्टरांकडे जायच्या ऐवजी ज्योतिषाकडे जात असेल आणि तुमचा राहू बिघडला म्हणून काय ते आपण सगळे छद्म उपाय जर का करत असेल, ज्याला सायंटिफिक काहीच बेस नाहीये, तर मग विचार करा तुम्ही की त्याच्या कुटुंबाची काय अवस्था असेल. म्हणजे उद्या जर का घरामध्ये कोणावरती अतिप्रसंग झाला किंवा कोणाला कॅन्सर झाला
किंवा मुलगा नापास झाला परीक्षेमध्ये, तर त्याला चांगल्या क्लासला, त्याला चांगल्या शाळेमध्ये टाकण्याऐवजी, कॅन्सर झाला असेल तर कॅन्सरच्या डॉक्टरांकडे जाण्याऐवजी, किंवा घरामध्ये महिलेवरती अतिप्रसंग झाला तर पोलिसांकडे जाण्याऐवजी हा बाबा बुवा महाराज ज्योतिषांकडे जाणार आहे. मी अनेक वेळा जे सांगतोय की आज आपल्या राज्याला सगळ्यात जास्त गरज जर का असेल तर ती प्रबोधनाची गरज आहे. राज्यामधले बहुसंख्य लोक शिक्षित होत आहेत, उच्च शिक्षित होत आहेत, परंतु ज्या वेळेस त्यांच्यावरती एखादा मानसिक आघात होतो किंवा त्यांचा मानसिक अपघात होतो, त्या मानसिक अपघाताची शास्त्रीय दृष्ट्या कारण शोधायची सोडून अशा बाबा बुवा महाराजांकडे जाण्यामध्ये त्यांना जास्त समाधानकारक वाटतंय किंवा त्यांना ते उपायकारक वाटतंय. तर ही जी स्थिती आहे आपल्या राज्याच्या समाजाची, ही मानसिक दुरावस्थेकडे किंवा मानसिक आजाराचं लक्षण असलेली स्थिती आहे. आणि ह्याला जबाबदार आहे सत्तेवरती बसलेली महायुती. महाराष्ट्रातल्या आज जवळजवळ 1,00,000 शाळा यांनी बंद केलेल्या आहेत. प्रायव्हेट शाळांची फी भल्या भल्यांना परवडत नाहीये. आरोग्य व्यवस्थेमधले उपचार भल्या भल्यांना परवडत नाहीये. मग अशा वेळेस माणूस मानसिक समाधानासाठी कुठेतरी एक जागा शोधत असतो. आणि एक्झॅक्टली त्याच वेळेस हे बाबा बुवा महाराज ज्योतिषी तुमच्या आयुष्यामध्ये कोणाच्या तरी माध्यमातून येतात आणि तुम्हाला खोट्या आशेची किरणं दाखवून, नीट ऐका मित्रांनो, तुम्हाला खोट्या आशेची किरणं दाखवून, तुम्हाला संमोहित करून ते तुम्हाला नाही त्या गोष्टी करायला भाग पडतात. मला आश्चर्य वाटतं, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या स्वतः महिलांना तिथे घेऊन जात होत्या योनी पूजन करायला, लिंग पूजन करायला, योनी शुद्धीकरण करायला. अरे तुमची योनी जर का बॅक्टेरियांनी भरलेली असेल तर तुम्ही गायनोकॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे, डॉक्टरकडे जायला पाहिजे. त्या बॅक्टेरिया मारण्यासाठी त्या योनीमध्ये औषध ठेवलं पाहिजे, त्याच्यासाठी इंजेक्शन्स घेतली पाहिजे. त्याला धुपारा किंवा उदबत्ती दाखवून किंवा त्याला नारळाचा प्रसाद चढवून ती योनी कशी शुद्ध होऊ शकते? ज्या मातीमध्ये ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे, जयंत नारळीकर, नरेंद्र दाभोळकर यांच्यासारखे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले आणि ह्या असल्या तत्सम फालतू भंपक गोष्टींना लाथाडणारे महापुरुष जन्माला आले, तिथल्या समाजाला झालंय तरी काय? म्हणजे मला राहून राहून इतकं दुःख होतं की डॉक्टरांसारखी लोक देखील या असल्या भंपकगिरीला बळी पडतात. आज आपल्याला आपली मानसिकता बदलण्याची प्रचंड गरज आहे. आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची प्रचंड गरज आहे. आज जर का आपण हे नाही केलं तर आज आपण चीन, जपान, दक्षिण कोरिया, तायवान, सिंगापूर, दुबईच्या 70-80 वर्ष मागे आहोत. ते अजून 70-80 वर्ष म्हणजे 150 वर्ष मागे जाणार आहोत. म्हणजे पुन्हा एकदा आपण स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा इंग्रजांनी इथल्या सामाजिक सुधारणा घडवण्याच्या आधीच्या काळामध्ये लोटले गेलेलो आहोत. आणि ह्याला जबाबदार फक्त एका वृत्तीची लोक आहे, ज्यांना इतर समाज शिकलेला नकोय, ज्यांना इतर समाजाने वैज्ञानिक प्रगती केलेली नकोय, ज्यांना फक्त आणि फक्त आम्ही हुशार, आमच्यासारखी बुद्धी देवानी कोणाला दिलेली नाहीये, ह्या वृत्तीची जी लोक आहेत, ज्यांच्या विरुद्ध बाबासाहेबांनी आवाज उठवला, ज्यांच्या विरुद्ध महात्मा फुलेंनी आवाज उठवला, ह्या वृत्तीच्या लोकांची ही जी बळावत चाललेली वृत्ती आहे, ह्या वृत्तीच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे. लोकसंघर्षाला हे असले फालतू नागडे नाच अजिबात मान्य नाहीये. लोकसंघर्ष
नुसता अशोक खरातचाच नाही, त्या धर्मेंद्र शास्त्रीचा, त्या अभिषेक अनिरुद्ध बापूचा, ती कोण शिवानी आहे तिचा, आणि ती दुसरी कोण आहे नट्टापट्टा करून बसते इंटरव्ह्यू द्यायला तिचा, सगळ्यांचा जाहीर निषेध करते. जेव्हा केव्हा लोकसंघर्षाला सत्ता मिळेल तेव्हा पहिल्यांदा तर या सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी स्वतः राहणार नाही. तिकडे इस्रायलींचं युद्ध जर का बघितलं आणि त्यांचे जे वेपन्स आहेत त्या वेपन्सनी शास्त्रीय दृष्ट्या किती प्रगती केलेली आहे याचा जर का अभ्यास केला किंवा त्यांचे जर का आपण न्यूज बघितल्या, त्यांचे आर्टिकल्स बघितले, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या एका बलाढ्य विमानाला F-35 ला इराणच्या साध्या मिसाईलनी गार केलं, खाली पाडलं. आणि ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर झालं, आम्ही लोकांना सांगतोय की ते जे फ्रान्सकडनं घेतलेले राफेल विमान आहेत ती 5 विमानं पाडलीत पाकिस्ताननी. लोकांनी आमच्या तोंडात शेण घातलं, आम्हाला पाकिस्तान वादी बनवलं, देशद्रोही ठरवलं. पण आम्ही सत्य तेच सांगत होतो, कारण पाकिस्तानला देखील चीन मदत करताय आणि इराणला देखील चीन मदत करताय आणि त्यांच्याकडे समोरच्याची वेपन्स नष्ट करण्यासारखी वेपन्स त्यांनी बनवलेली आहे. हा आहे विज्ञानवादी दृष्टिकोन. अहो, तुमच्या जर का मंत्रां दुपारांमध्ये जर का एवढं ताकद होती तर मग तुम्ही इंग्रजांना का नाही पळवलं? त्या मंत्रांच्या आधारे तुमच्या मंत्रांमध्ये एवढी ताकद होती तर ते काश्मीर का गेलं पाकिस्तानच्या हातामध्ये? तुम्ही का नाही मंत्र टाकून त्या पाकिस्तानला तिथनं पळून लावत? लाज वाटते अशांची. भारताला मागे ठेवण्यामध्ये ही जी वृत्ती आहे ही वृत्ती पहिली ठेचून काढली पाहिजे आणि ती ठेचून दगड हातात घेऊन नाही करायची, ती विचारांनीच करायची. जो वारसा आंबेडकरांनी दिलाय, फुल्यांनी दिलाय किंवा इतर समाज सुधारकांनी महापुरुषांनी दिलेला आहे त्याच्या आधारेच ही वृत्ती ठेचून काढायची आहे. मित्रांनो, परत एकदा पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या घरात जर का काही अडचणी असतील तर त्यासाठी आपल्याकडे डॉक्टर आहेत, वकील आहेत, आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर आहेत, सायंटिस्ट आहेत, त्यांच्याकडे जा. पण कृपा करून असल्या देवारे धुपारे करणारी जी लोक आहेत, ज्योतिष सांगणारे बाबा बुवा महाराज, यांच्या नादाला लागू नका. आपल्याला जर का इतर देशांशी आणि जगाशी स्पर्धा करायची असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनच बाळगावा लागेल, बाकी सगळं आपल्याला फेकून द्यावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.